नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे ऑटोकॅड ट्युटोरियलमध्ये. आज आपला या व्हिडिओचा 10वा पार्ट आहे, ज्यामध्ये आपण बघणार आहोत की सेक्शन आणि एलिव्हेशन यांचं ऑटोकॅडमध्ये वर्किंग ड्रॉइंग कसं करायचं आहे. त्यामुळे आपण आज हे स्क्रीनवर दिसतात ते सर्व पॉईंट्स यामध्येच बघणार आहोत. तर व्हिडिओला पटकन सुरुवात करू. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेअरकेसचा सेक्शन केलेला, तो डिटेलमध्ये एकदम केलेला. जर कोणी बघितलं नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ चेकआउट करू शकता. आणि त्याच्या एका प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण एक टेंटेटिव्ह सेक्शन आणि एलिव्हेशन आपण डेव्हलप केलेलं. तर त्यामधलं आपल्याला हे नको आहे आणि हेच सेक्शनचे आपण स्टेअरकेसचं डिटेल केलेलं ते आपल्याला इथे कॉपी पेस्ट करावं लागणार आहे. त्यासाठी मी ही लाईन ह्यातलं हे डिसिलेक्ट करून घेतो. आणि ही एक रेफरन्ससाठी लाईन ठेवून घेतो आणि बाकीचं मी इरेज करतो. आता काय करायचं, हे एवढं हे रिसिलेक्ट करतो, हे कॉपी करतो. हां, आणि ही जी लाईन आहे ही इरेज करतो, म्हणजे आपल्याला पुन्हा रिपीट काम करावं लागत नाही. हे मी फिलेट करून घेतो. हे आपल्याला परत हॅचिंग हे असू दे. आता ही जी लाईन होती मगाशी ती आपण इकडे शिफ्ट करून घेऊ. हे इरेज करू, हे इकडे फिलेट करून घेऊ. एकदा डायमेन्शन चेक करून घेतो. हां, म्हणजे हे आपल्या खालीपर्यंत यायला पाहिजे. 1 इंच म्हणजे 15 इंचाचं होऊन जाईल ते. ओके, आणि हे आपल्याला ट्रिम करावं लागेल लाईन. तर हे पुन्हा इथे एक लाईन राहिलेली आहे आणि हे हॅच एडिट करून एक ॲड पिक पॉईंट एक इथे ॲड करू, एक इथे एंटर करू, ओके करू. इथे फिलेट करावं लागेल. आणि पुन्हा हेच हॅच जे आहे ना, हॅच एडिट, ओके. हे ट्रिम करून घेऊ. पुन्हा आपल्याला हेच हॅच एडिट आहे ना, हे सेपरेट हॅचेस करून घेऊ. इथल्या कोपिंगला, इथल्या लिंटलला, इथल्या सीलला, पुन्हा इथल्या लिंटलला आणि सीलला ओके करू. ओके, हे झालेलं नाही आहे. ह्याचे सेपरेट करून घेतो मी. आणि ही मॅच प्रॉपर्टी करून घेऊ. इथे झाली, इथे एक, ही एक, ही, ओके. सगळे एकदा चेक करून घेऊ. आता इथे एक राहिलेले आहे आपले. मी काय करतो, मी एक्सटेंड करतो आणि पुन्हा इथे हे हॅच घेऊन मॅच प्रॉपर्टी करून घेतो. MA न मॅच प्रॉपर्टी येते.
ट्रिम करतो. तर पुन्हा आपलं हे एक राहिलेलं आहे, तर याला सुद्धा इकडं मॅच प्रॉपर्टी करून. आता राहिलं आपलं हे ब्रिकचं हॅचिंग राहिले. 1 2 3 4 5 6 7 8 9 एंटर करू आणि हे इथे मॅच प्रॉपर्टी करून. तर हे आपल्याला प्लिंथ लेवल, ही फर्स्ट लेवल आणि ही टेरेस लेवल हे आपल्याला असं डिटेलमध्ये द्यावं लागणार आहे. आता काय करायचं आहे, हे ड्रॉ ऑर्डर एक करून घेऊ. PR डबल एंटर केलं की बॅकला जाईल ती. हे थोडं मूव्ह करून घेऊ आपण इकडे. आता या सेक्शनची काही गरज नाही आहे, ही एरेज करू आणि या ज्या लेवल्स आहेत ज्या आपण डॉटेडमध्ये दिलेल्या, ज्या इकडे एक्सेल एंटर, V एंटर, एक्स लाईन मारून घेऊ. हे ट्रिम करू, एक ट्रिम करू आणि एक्सटेंड करू. आणि हेच आपण ना टेक्स्ट, हे थोडंसं आपलं खूप बाहेर आले, ते आत घेऊन यालाच आपण इकडे मिरर मारून घेऊ. शिफ्ट मिड बिटवीन 2 आणि हे इकडे मूव्ह झालं. आता आपल्याला काय डेव्हलप करायचं आहे, आपल्याला हे एलिव्हेशन डेव्हलप करायचं आहे. त्यासाठी काय करायचं आहे, हा जो प्लॅन आहे तो सेफली आपल्याला दुसरीकडे कॉपी करून घ्यावा लागणार आहे आणि पुन्हा हाच प्लॅन आपल्याला इकडे रोटेट करून घेऊ आपण. मूव्ह एंटर, P एंटर केल्यावर प्रिव्हियसली जे सिलेक्शन आहे ते सिलेक्ट होऊन आपलं ते सिलेक्ट होऊन मूव्ह होणार. आता काय करायचं आहे, ही लाईन जी ग्राउंड लेवलची आहे ती इकडे आपण कॉपी करून घेऊ आणि एक आउट टू आउट एक एक्स लाईन मारून घेऊ. ही एक आणि ही एक, या दोन आउटर मोस्ट आपल्या बाउंड्रीज आहेत बिल्डिंगच्या, त्यामुळे एक आउट टू आउट म्हणजे इकडे एक लाईन आणि इकडे एक लाईन मारली आणि ही स्ट्रेच इकडे करून घेतली. आता काय करायचं आहे, हे लेवल्स आपल्याला इकडे कॉपी करून घेऊ. राईट क्लिक आणि शिफ्ट दाबून ही कमांड येते, त्याला परपेंडिक्युलर घेऊन इकडे कॉपी करून घेऊ आणि हे जे लाईन्स आहेत त्या ह्याच्यापर्यंत स्ट्रेच करून घेऊ. आता आपल्याला पहिल्यांदा सगळ्यात टॉप मोस्ट एक हे मार्क करून घेऊ. हे कॉलम्स आपल्याला दिसणार आहे. हा एक मार्क केला आणि आता आपल्याला काय करायचं आहे, ही स्टेअरकेसची टॉप आपल्याला मार्क करायचं आहे. एक मिड पॉईंट घेतो, इथून ते याच्याबरोबर सेंटरला. पुन्हा कॉपी करतो मी. परपेंडिक्युलर हे मिरर मारतो मी मिड बिटवीन 2 पॉइंट्स. हे आपलं स्टेअरकेसचा जो आपण कोपिंग केलेला ना पार्ट, तो पार्ट पहिल्यांदा मी मार्क करून घेतोय. हे ट्रिम करू आणि ही ह्याला मॅच प्रॉपर्टी करून घेतो. आता आपल्याला ह्या ज्या दोन विंडोज आहेत, म्हणजे ही आणि ही, या आपल्याला
कोणत्या लेवलला येणार? ह्या लेवलला येणार. हे बघा, ही एक पॉईंट येणार, हा एक पॉईंट येणार. हे 2 पण झाले आणि आता हे 2, सॉरी ही इरेज करतो. हा म्हणजे हे बघा, हा बरोबर आपल्याला तो बॉक्स दिसतो. आणि आपण जे एलिव्हेशनमध्ये विंडो काढलेली ना, ती इथे आपण कॉपी करून घेऊ. शिफ्ट शिफ्ट दाबून. तर या केसमध्ये आपल्याला काय करावं लागणार, काम करतो मी, हे इकडे कॉपी करून घेतो परपेंडिक्युलर आणि हे इकडे मूव्ह करून घेतो. आपल्याला ते म्हणते कसं काय चुकलं, ते आपण ती हॉरिझॉन्टल लाईन मारायला चुकलेलं, त्यामुळे ते इथे चूक झाली. ओके, ओके. म्हणजे आपल्या स्टेअरकेस ब्लॉकचं मार्किंग इथे झालं. आता काय करायचं आहे, आता आपण ग्राउंड फ्लोअरचे ह्या 2 विंडोज मार्क करून घेऊ. एक्सेल एंटर, एच एंटर. तर त्याचा हा टॉप लाईन आहे, म्हणजे लिंटल. आणि आता आपण इथून ह्या 2 विंडोज मार्क करणार आहे. या केसमध्ये मी एक टेम्पररीली सिलेक्ट ऑल करून घेतो. हे आपल्याला ही एक इथे मार्क झाली. आता आपला लिंटल तर काय सेमच एका लेवलला, या केसमध्ये सील आहे, त्यामुळे मी रेफरन्स पॉईंट हा लिंटल घेणार आहे. आता इथं फर्स्ट फ्लोअरला तर काही नाही आहे, मग हीच आपण आता इरेज करून घेतो. आणि आता ग्राउंड फ्लोअरची ही विंडो मार्क करून घेतो. ह्या वर खाली आहेत. ही इथे येणार आणि ग्राउंड फ्लोअरची इथे येणार. आता काय राहते आपलं, बाहेरच्या त्या ज्या आउटर मोस्ट लाईन मारल्यात त्या मी तशाच ठेवतो आणि हे रेफरन्स जे आहेत ते इरेज करतो आणि हे सध्या तरी हे ट्रिम करून घेतो. हे इरेज करतो. आता आपल्याला हे जे कोपिंग आहे हे इथे मी कॉपी पेस्ट करतो आणि हे आतलं हॅचिंग इरेज करतो आणि हे इकडे एक्सटेंड करून घेतो. आता आपल्याला ही जी आहे ही लाईन दिसणार नाही, कारण ही मर्ज झाली ह्या लाईनमध्ये. आणि ही लाईन कुठपर्यंत दिसणार, या इथं कट होणार. ती थोडक्यात तुम्हाला आठवत असेल तर बघा, हे इथे आपण याचं मार्किंग केलेलं की या स्लॅबपासून आपण इथे एक छोटीशी एक पॅरापेट वॉल घेतलेली 1 फुटाची, आणि त्यानंतर टोटल आपण हे 3.5 फुटावर हे वरचं रेलिंग घेतलेलं. मग काय काय होणार त्या केसमध्ये, एक्सेल एंटर, एच एंटर होणार. ह्या पहिला 2 लाईन मारून घेऊ आणि आता ही लाईन मारून घेऊ. ही इथे ट्रिम होणार आणि ही हा ब्लॉक हा इथे होणार, पण आपल्याला हे फर्स्ट फ्लोअरचं हे इथे दिसणार आहे, त्यामुळे आपल्याला हे मी मिरर मारून घेतो. ही लाईन इथे मिरर घेतो. ती कुठे दिसणार आपल्याला, ही ह्या लाईनला दिसणार आणि इथे आणि हे केवढं बाहेर येणार, इथे जेवढं बाहेर
आले तेवढंच आपण इथून इथे हे असं दिसणार आहे. हे ट्रिम करतो. म्हणजे ही फर्स्ट फ्लोअरची ही बेडरूम आपली आत्ता मार्क झाली एलिव्हेशनमध्ये. आणि ही लाईन जी आहे, कोणती ही लाईन, ही इथे अशी फिलेट होणार, इकडे फिलेट होणार आणि ही ट्रिम करून ही सुद्धा इथे ट्रिम होणार आणि ही इरेज. आता हे इथे फिलेट करून घेऊ आणि इथली जी लाईन आहे ती आपण एलिव्हेशनमध्ये दाखवायची आहे, कारण ती ही जी लाईन आहे ही याच्यापेक्षा ही बॅक साईडला आहे. त्यामुळे याचा आपण लेअर चेंज करून घेऊ. इथे पायऱ्या पण दाखवायला लागणार आहेत आपल्याला. ही एलिव्हेशनमध्ये मार्क. आता ह्या पायऱ्या आपण इथे दाखवून घेऊ. मी काय करतो, सरळ आता तात्पुरती मी एवढी इकडे मिरर करून घेतो आणि ही इथे अशी मिरर करतो. ही ट्रिम होणार, ही लाईन ट्रिम होणार. आता काय करू, हे मी सरळ, आता हे नको आहे आपल्याला, ही इरेज करू. ही इरेज आणि ही एक लाईन आपली ट्रिम होणार. आता हेच आपल्याला कॉपी करायचं, कारण आपल्याला एलिव्हेशनमधनं इकडून बघायला लागलं, राईटपासून लेफ्टकडे बघायला लागलं. CO एंटरने कॉपी करून घेऊ. इथून इथे ही पहिली झाली, म्हणजे दुसरी झाली, ही तिसरी आणि चौथी. यातला पण पार्ट, हा पार्ट आणि हा पार्ट ट्रिम करून घेऊ. ओके. आता काय करू, आपल्याला हे रेलिंग इकडे मार्क करावं लागणार आहे आणि त्याच्या आधी आपल्याला ना ही जी लाईन आहे ती सुद्धा आपल्याला ही अशी फिलेट होणार इथून ते इथेपर्यंत. आणि आता ह्या ज्या आउटर मोस्टला आपण ही एक्स लाईन जी केलेली ती फायनल करू, ट्रिम करू. आता आपल्याला हे सुद्धा मागं असल्यामुळं हे आपल्याला एलिव्हेशनमध्ये टाकावं लागणार आणि ही लाईन 0 येणार, कारण ही पुढं आहे. हा एवढा फेस जो दिसतोय तो पुढं येणार आणि हा असा मागं जाणार. आता हे रेलिंगचा पार्ट, हा शिफ्ट दाबून मिड बिटवीन 2 पॉईंट्स येणार आणि हा इकडे एक्सटेंड होणार. तर हा आपला एलिव्हेशनचा पार्ट झालेला आहे. आता याला आपण नॉमेनक्लेचर देऊ. हे तर आपलं फ्रंट एलिव्हेशन आहे. हे थोडंसं आपण इकडे मूव्ह करू, म्हणजे आपण आता काय करायलोय, शीट अरेंज करायला लागलोय. आता हे कोणत्या साईडचं आहे हे आपण राईट पासून लेफ्टकडे बघतोय, म्हणून हे पण नॉर्थ साईड किंवा नॉर्थ फेसिंग एलिव्हेशन असं द्यायचं. हे फ्रंट झालं आणि हे नॉर्थ साईड एलिव्हेशन. ही लाईन थोडीशी आपण इकडे मूव्ह करून, नाहीतर आपल्याला काय काम करता येईल,
दोघात एक सुद्धा आपण असं दाखवू शकतो. हे इथे घेऊन आपल्याला हे समजा सेंटरला घेतलं आपण, हे सुद्धा सेंटरला, हे आपण स्ट्रेच करून घेऊ. हां, आणि इथे एक सुद्धा आपण अजून एक लाईन इथे वाढवू शकतो आपण परपेंडिक्युलर. आणि इथे ही पॅरापेट लेवल जरी तुम्ही दिला तरी काही हरकत नाही. आणि जर तुम्हाला याचे कलर्स चेंज करायचे असतील तर तुम्ही कलर चेंज करू शकता. ही ब्ल्यू मध्ये टाकू, DR डबल एंटर. आता या सेक्शनला सुद्धा आपल्याला काहीतरी नाव द्यायला पाहिजे. मग आपण काय करू, इथे एक सेक्शन लाईन मारून घेऊ. एक्सेल एंटर, H एंटर, ती घेऊ आपण इथंपासून. आणि हे बाथरूमचं जे टेक्स्ट आहे ते थोडंसं मूव्ह करून घेऊ. त्याला काय करू आपण, हे ब्रेक करू घेऊ लाईन इथून इथे. आता ग्राउंड आणि फर्स्टसाठी मी कॉमनच दाखवणार आहे. इथे ब्रेक झाली. याचं लाईन टाईप आहे तो डॅश आणि डॉट करून एक POL एंटर करून एक पॉलिगॉन काढायचा आहे इथून इथे आणि इथून इथे. आणि ह्या लाईनमध्ये जे काही टेक्स्ट येते ते सुद्धा आपण थोडं ॲडजस्ट करून इकडे घेतो. आणि हे ब्ल्यू बॉक्स आपण जो केलेला त्याच्या आत घेऊ ना. इथे काही गरज नाही, ही थोडी खाली घेऊ. ही सुद्धा आपल्याला ही समजा इकडे घेतली आपण लेफ्ट साईडला, ही जी सी लेवल आहे ती खाली घेऊ. आणि याला आपण नाव देऊ XX. हे मी कॉपी करून घेतो. X. कलर याचा ब्ल्यू देतो मी. याचा पण कलर वाटल्यास चेंज करू. म्हणजे काय, आता आपलं सेक्शनचं आणि एलिव्हेशनचं काम महत्त्वाचं असल्यामुळे आपण याला थोडंसं वेटेज जास्त दिसतं, जेणेकरून आपल्याला ती लाईन आपल्याला उठून दिसेल. त्यामुळं काय करू आपण, हे थोडंसं खाली घेतो, रिमूव्ह करतो. आणि ही पण लाईन आहे ना, याचा कलर तो सुद्धा तो मग आपण रेड करून घेऊ. हा, म्हणजे सेक्शन लाईन ओळखण्यात मदत होईल. हे जे टेक्स्ट आले आहे हे सुद्धा ॲडजस्ट करू. तर ही आपली सेक्शन लाईन, त्याचं नाव आपल्याला इकडे देऊ. सेक्शन ॲट एक्सेस. आणि हे इकडं ॲडजस्ट करू. मग हा रोटेट केलेला प्लॅन हा इरेज करू. जर तुम्हाला शीट अरेंज करताना समजा अजून एक एलिव्हेशन लागत असेल तर ती इथे देऊ शकता. म्हणजे काय,
आपले 2 एलिव्हेशन आणि 2 सेक्शन्स असे झाले की आपलं हे मॅच होऊन जाईल सगळं. म्हणजे समजा हे इथं आलं आणि इथे अजून एक सेक्शन एक व्हर्टिकल घेतला तर तो सुद्धा तुम्हाला इथे टाकता येतो. तर हे आपलं वर्किंग ड्रॉइंगमधलं सेक्शन आणि एलिव्हेशनचा हा पार्ट इथेच संपतो. ड्रॉ ऑर्डर करून घ्यायचे सगळे ह्याचेच. तुमचं एकदा सगळे सेट तयार झाले की नाही, साईटवर तुम्ही एकदा प्रिंट दिला की तुमचं कामच होऊन जाईल. तुम्ही या स्टेप्स फॉलो करा, तुमचं काम एकदम इझी होऊन जाईल. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्यामध्ये आता काय राहते आपलं, एक किचन कट्ट्याचं एक डिटेल द्यायचं असते, ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवीन. ते झालं की आपण प्लंबिंग लेआउट बघणार आहोत. आणि प्लंबिंग लेआउट झालं की आपल्याला ज्यावेळेला कन्सिल्ड असतं इलेक्ट्रिशियनचं काम, म्हणजे एक 2 प्रकारचं असतं, एक तर केसिंग केपिंगमध्ये करतो, नाहीतर मग कन्सिल्डमध्ये करतो. कन्सिल्ड ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला आपल्याला स्लॅब कास्टिंगच्या वेळेला एक ड्रॉइंग द्यायचं असतं इलेक्ट्रिकलचं. तर ते ड्रॉइंग कसं द्यायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वांचे खूप खूप धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल.